नमस्कार, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं. काय ग, चल ना, झालं का? मंदिरात जायचं आहे, त्याच्यामुळे नितिशाने आवाज दिला. तर इकडे आधी आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी भरभराटीचा मनासारखा जावं ही स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या दिवसाचं काय काय नियोजन आहे, कसं करायचं आहे सगळं, कारण सण म्हटला की धावपळ ही भरपूर येते. त्यामुळे मग आता मी अगोदर मंदिरात जाऊन येते आणि त्यानंतर बाकी सगळं आवरायला सुरुवात करणार आहे. तशी रांगोळी वगैरे सगळं झालंच आहे, तुम्हाला दाखवते मी. रांगोळी सकाळीच साक्षीने काढली. आणि बाकी सगळं काय काय आपल्याला बनवायचं आहे सणाचं म्हणजे पदार्थ, ते पण तुमच्याबरोबर शेअर करेल. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा. आणि हॅपी मकर संक्रांत सगळ्यांना. तर चला. तर ही बघा, साक्षीने ही अशी रांगोळी काढली होती, कारण आज मकर संक्रांती, त्याच्यामुळे तिने मस्त अशी पतंग वगैरे असं तिच्या ह्याच्याने काढली ती रांगोळी. आणि मी बाकी उंबरठ्याचं पूजन वगैरे करून घेतलं, कारण सकाळी सकाळी या सगळ्या गोष्टी झाल्या ना तर बरं असतं. त्यामुळे तर कशी वाटली तुम्हाला आजची रांगोळी आपली? आता रांगोळी तर बघितली. आता पुढे मंदिरात, अगदी घरापासून म्हणजे थोड्याच अंतरावर, अगदी 2 ते 3 मिनटाच्या अंतरावर मंदिर आहे. तर इथे बघा, ही ताई रांगोळी काढते आहे ना, तर त्यांचंच मंदिर आहे. आणि तिची रांगोळी पण मी तुम्हाला दाखवली, तर तुम्हाला मंदिर दिसूच शकतं. अगदी माझ्या घराच्या ना पाठीमागच्या साईडला हे मंदिर आहे, त्याच्यामुळे पायीच येते मी, गाडीची वगैरे काही गरज नाही पडत, कारण की 2 मिनटाच्या अंतरावर असल्यामुळे ना जरा सकाळची फ्रेश हवा पण मस्त मिळते. आणि आज संक्रांती असल्यामुळे ना बायकांची पण गर्दी होते की काय अशी भीतीच होती. त्यामुळे जरा घाबरतच आले होते, कारण की बघा सण असला ना तर घरात पण भरपूर कामं असतात. तर तुम्हाला आता मंदिराचा पूर्ण लुक दाखवते. मंदिराच्या मध्ये गेल्यानंतर सगळ्यात अगोदर थोडी मीडियम साईजची अशी मस्त गुरुदेव दत्तांची मूर्ती आहे. आणि त्यानंतर त्याच्या शेजारी शिवलिंग ठेवलेलं आहे. तर असं छोटंसंच मंदिर आहे, पण आपली श्रद्धा महत्त्वाची. मंदिर छोटं किंवा मोठं याला काहीच महत्त्व नसतं. तर इथे बघू शकता तुम्ही, गुरुदेव दत्तांची छान अशी मूर्ती आहे मस्त. आणि वरती सप्तशृंगी आईचा फोटो लावलेला आहे. त्यानंतर खाली हे छोटंसं असं शिवलिंग आहे, आणि त्यावरच आम्ही रोज पूजा करतो. तर असं बऱ्याच भगिनी येतात, माझ्या मैत्रिणी येतात, आणि सगळ्याजणी इथे पूजा करतात. जरी मंदिर छोटं असलं ना, पण गर्दी मात्र भरपूर होते इथे. त्यातल्या त्यात सोमवार किंवा प्रदोष असं काही असलं ना तर मग तर विचारूच नका, कारण पशुपती व्रत वगैरे असं बऱ्याच बायका करतायत ना, त्याच्यामुळे भरपूर गर्दी होते. आणि त्यातल्या त्यात आज म्हटलं सोमवार, तर आपल्याला मंदिरात जास्त वेळ थांबावी लागतं की काय. तरी पण बऱ्यापैकी थांबले मी मंदिरात. आणि त्यानंतर मग मला तिथे पूजा करायला चान्स मिळाला, कारण माझ्या अगोदर पण तिथे 3-4 बायका होत्या त्याच्यामुळे. तर तिथून घरी आले, आणि घरी आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली देवपूजा. बघा, माझी साधीच देवपूजा असते, पण ही देवपूजा झाली ना की एक वेगळंच वातावरण तयार होतं घरात. एकदम प्रसन्न वाटतं आणि एकदम मनाला आनंद देणारी अशी माझी देवपूजा आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, मला देवपूजा करण्याचा किंवा देवाला सजवण्याचा किती आनंद मिळतो. तर त्यामुळे ना आता ही छान अशी फुलं वाहून घेते देवाला. आज ना फुलंसुद्धा खूप महाग होती बरं का, पण मी आदल्या दिवशीच आणलेली होती फुलं, कारण की ज्या दिवशी सण आहे त्या दिवशी सकाळी जर जायचं म्हटलं तर कुठलंच काहीच शक्य होत नाही. तसं तर सकाळी लवकर उठले जातं, म्हणजे एरवी पण अशी लवकरच उठते, पण सण म्हटलं की अजून लवकर उठावं लागतं. आणि त्यानंतर मग सगळी धावपळ आपली. कारण बघा, जरी संक्रांत आहे ना तरी पण साक्षीला पण कॉलेज आहे, आणि आधी कॉलेजमध्ये होतं त्याचं कॉलेज, पण तो काही गेला नाही कॉलेजमध्ये. तर म्हटलं चला आता तो मदतीला थोडंफार आहे, कारण आज गोडाधोडाचा स्वयंपाक वगैरे सगळं काही होणार आहे. त्यानंतर आपलं ववसा पुजायचा असतो, तर मग हे सगळं करण्यासाठी झाडझूड फरशी वगैरे यासाठी तो बरीच मदत करतो मला. त्यामुळे त्याची पण घरी राहण्यामुळे मला थोडीफार मदत झाली. आणि तसं सकाळी जर लवकर उठलं ना तर आपली कामं पण लवकर होतात. आणि हा संक्रांतीचा जो सण आहे ना, हा 3 दिवस चालतो बघा. पहिला दिवस असतो भोगीचा. त्या दिवशी आपण हरभरे, वाटाणे, वालाच्या शेंगा, वांगी, गाजर असं सगळं टाकून भोगीची भाजी करतो. आता यावेळेस मी तुम्हाला दाखवू शकले नाही, तुमच्याबरोबर शेअर करू शकले नाही, पण मागचा आपला भोगीचा व्हिडिओ जर बघितला ना तर पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे, काय काय आपल्याला भाजी कशी करायची काय. तर तुम्ही चॅनलवर जाऊन मागचा व्हिडिओ नक्की बघा. आणि त्या दिवशी आपल्याला तीळ टाकून आंघोळ करायची असते भोगीच्या दिवशी. आणि आपण जे काही भाकरी, बाजरीच्या भाकरी तीळ लावून करतात, तर याच्या मागचं कारण एकच असतं की आपल्याला
निसर्गाने जो हिरवागार भाजीपाला दिलेला आहे ना, बघा या दिवसामध्ये हिरवागार भाजीपाला सगळीकडे बाजारात असतो आणि हीच निसर्गाची जे आपण देणं लागतो ना, तर त्याची कृतज्ञता, त्या निसर्गाची कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून आपण हा भोगीचा सण करत असतो. कारण बघा आपण समाजाचं जसं देणं लागतो ना, तसंच निसर्गाचं सुद्धा देणं लागतो. निसर्ग आपल्याला इतक्या पौष्टिक अनमोल गोष्टी देतं ज्यापासून आपलं हेल्थ, आरोग्य व्यवस्थित राहतं. त्यामुळे हे जे सगळे आता तीळ वगैरे हे जे आहे ना, हे थंडीच्या दिवसात निघतात कारण हे शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ आहेत. त्याच्यामुळे आपल्याला निसर्गाचं जर आभार मानायचे असतील ना, तर आभार व्यक्त करण्याची ही सगळ्यात मोठी संधी असते, ती म्हणजे भोगी. तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असते ती म्हणजे संक्रांत. तर संक्रांतीला पण बघा आपण वौसा पूजन करतो. तर वौसा पुजताना पण आपण बघा 5 बोळके घेतो. बोळक्यांमध्ये हरभरा, ऊस, वाटाणा, गाजर, बोरं असे पदार्थ जी या हंगामात निघतात ना, तर ती सगळी पदार्थांचं पूजन करतो आणि ते वौसा पूजत असतो. तर ते पण मी करणार आहे. पण बघा तुमच्याशी बोलता बोलता माझी पूर्ण रांगोळी झाली. A few minutes later. तर बघा इथे माझं वौसा पूजन पण झालं. आता मी थोडक्यात तुम्हाला सांगते की मी वौसा पूजन कसं केलं. तर मी तांदळाच्या 5 राशी छोट्या छोट्या केल्या आणि त्यावर हे 5 बोळके जे आहेत ना ते ठेवले. त्यामध्ये हरभरा, ऊस, गाजर, बोरं आणि तीळ, थोडेसे आपले तिळगुळ जे असतात ना गोड, ते टाकले आणि त्यानंतर त्याचं हळदी कुंकू अक्षदा टाकून पूजन केलं. फुलं अर्पण केली आणि सगळं हे करण्याच्या अगोदर मात्र समई लावली. आणि त्यानंतर आमच्याकडे ना हा वौसा पूजा झाल्यानंतर झाकून घेतात. तर तुमच्याकडे पण असं करतात का ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. तर बघा असं आपलं छान असं वौसा पूजन झालं आणि आता हे लगेच मी झाकून ठेवणार आहे. कारण हे असं झाकूनच सवाष्णांना देतात म्हणून मग आमच्या इथे आहे अशी प्रथा. तुमच्या इथे कशी प्रथा आहे ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा असते. तर बघा मी हे सगळं असं व्यवस्थित झाकून ठेवलं. दिवा, समई याला सगळ्याला सांभाळून आणि मग झाकायचं. आता माझी समई उंच आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही मला. तर आता ते झालं पूजा वगैरे आणि त्यानंतर ना हिरव्या मिरच्या होत्या. तर त्याच्यामध्ये बघा काही काही लाल मिरच्या पण दिसत असतील. तर ना मला या लाल मिरच्या ज्या आहेत ना त्या खूप आवडतात. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त लसूण टाकायचं, थोडेसे जिरे टाकायचे आणि मिक्सरला फिरवायचं. बाकी शेंगदाण्याचं कूट वगैरे काहीच नाही टाकायचं. खूप सुंदर चटणी लागते ती आणि पाट्यावर जर वाटली ना तर एकदम अप्रतिम अशी टेस्ट येते तिला. तर आता आपण पाटावर आहे माझ्याकडे, पण आपण काही एवढं सगळं करत बसत नाही. त्यामुळे ना मी मिक्सरमध्येच फिरवते. आता या लाल लाल मिरच्या सगळ्या मी वेगळ्या काढणार आहे. पण अगोदर सगळ्या स्वच्छ धुते. कारण मार्केटमधनं मिरच्या येतात ना तर त्याच्यामध्ये बरीच घाण असते. पोत्यात येतात मिरच्या. तर पोत्याची वगैरे गोणीची सगळी त्याला घाण लागलेली असते. त्याच्यामुळे त्या सगळ्या स्वच्छ धुवून ठेवते एकदाच. कारण ना जेव्हा पण आपण काढतो ना त्या स्वयंपाकासाठी वगैरे तर आपण घाईघाईत स्वयंपाक वगैरे करतो. त्याच्यामुळे ना एवढा वेळ नसतो प्रत्येक वेळी धुवायला. तर म्हणून मी या सगळ्या अगोदरच धुवून ठेवते. आणि छान असं बाहेर ऊन पडलं आहे तर पेपरवर पसरून ठेवते. म्हणजे पेपरामध्ये ना पाणी ॲब्झॉर्ब होईल. किंवा कॉटनचा कपडा वगैरे याच्यावर पसरून ठेवलं ना तर पाणी ॲब्झॉर्ब करतं आणि त्यानंतर मिरच्या आपल्या छान अशा सुक्या मस्त कोरड्या होतात. आणि मग नंतर त्या सगळ्या एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देईल. मान्य आहे आज सगळी पूर्णाची वगैरे म्हणजे स्वयंपाकाची घाई वगैरे आहे. पण ना त्यातल्या त्यात आपल्याला ही कामं तर काही सोडताच येत नाही ना. तर बघू शकता तुम्ही किती गढूळ असं पाणी निघालं आहे आणि घेताना किती स्वच्छ पाणी होतं. तर आता आजचा तर मला पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे. कारण संक्रांत म्हटली तर वर्षाचा पहिला सण येतो. त्याच्यामुळे आज तर मी पुरण घालणार आहे. आणि उद्या आहे किंक्रांत, म्हणजे कर पण म्हणतात त्याला, किंक्रांत पण म्हणतात. तर उद्या आपल्याला धिरडे करायचे असतात. तर धिरडे करण्यासाठी ना गव्हाच्या पिठाची धिरडे उलटवतात. म्हणजे कर उलटवल्यासारखं होतं आणि हे सकाळीच करायचं असतं आपल्याला. तर असं म्हणतात की कर उलटवावी लागते. कारण करीच्या दिवशी कोणाशी वाद घालू नये किंवा कुठल्याही गोष्टीचं आवाज करू नये. म्हणजे गिरण्या वगैरे पण कधी कधी बघा बंद असतात. तर असे हे 3 दिवस असतात संक्रांतीचे.
तर असो, आता बघा साक्षीचा टिफिन वगैरे तयार करून दिला आणि त्याच्यानंतर आता साक्षी पण निघाली कॉलेजला, कारण आज संक्रांत आहे. तरी पण तिला पण जाण्याची इच्छा नव्हती खरं तर, पण आता जावं लागतं आहे, काय करणार आहे ना. तर कॉलेजवाल्यांनी कॉलेज ठेवलं त्याच्यामुळे ती आता निघाली आहे. तर आता ती येऊपर्यंत माझा स्वयंपाक पण रेडी झालेला असेल. आणि बघा, जेव्हा कॉलेज जर असलं ना तर सगळं डबल काम होतं. डबा पण बनवावा लागतो आणि सणाचा पण वेगळा स्वयंपाक करावा लागतो. A few minutes later. तर आता बाकीचं सगळं आवरून झालं आणि त्यानंतर आता स्वयंपाकाला अगोदर लागणार आहे, कारण देवपूजा वगैरे सगळं झालं. आणि सण म्हटलं ना की खूप सारी धावपळ येते, पण सणाला खरं सांगू का, किती पण थकायला झालं ना पण पुरणाशिवाय मजा नाही सणाची. त्याच्यामुळे ना मी आज पुरण टाकणार आहे. आणि वर्षाचा पण पहिलाच सण आहे असं पण. तसं आपण तर गुढीपाडव्याला खरं आपलं मराठी वर्ष मानतो पहिलं, आणि मराठी वर्ष पहिलं म्हणजे वर्षाची पहिली सुरुवात जी आहे ना ती आपण पाडव्यापासून मानतो. पण पाडव्याला मोस्ट ऑफ आपण बघा सगळ्या घरोघरी श्रीखंडच असतं, कारण त्या ऋतूनुसार सगळं आपलं खाणं पिणं जे असतं ना ते सगळं चेंज होत असतं. आणि जेव्हा पाडवा चालू होतो तर तेव्हा उन्हाळा चालू होतो आणि आत्ता थंडीचे दिवस असतात. त्याच्यामुळे मग आत्ता पुरण खातो आपण आणि पाडव्याला श्रीखंड खातो, कारण श्रीखंड जरा गारवा असतो श्रीखंडाच्या अंगात. आणि तसं पण बघा, मी तुम्हाला म्हटले होते की मला उद्यापनाच्या दिवशी पण पुरण टाकायचं होतं, तर त्या दिवशी 2 दिवसांनी लगेच ही संक्रांत येणार होती, त्यामुळे मी त्या दिवशी पण पुरण नाही टाकलं. आणि आज जसं पुरण आहे ना तसं पुन्हा पुढच्या आठवड्यात परत पुरणच करायचं आहे. तर ते का करायचं, कशासाठी करायचं ते पण मी तुम्हाला सांगेल. पण त्यासाठी तुम्हाला आपले रोजचे येणारे व्हिडिओ बघावे लागतील आणि नोटिफिकेशन ऑन केलं नसेल तर ऑन करून ठेवा. बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा, म्हणजे माझे रोजचे जे व्हिडिओ येतील ना त्याचं लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे लगेच व्हिडिओ बघत राहाल. सगळा स्वयंपाक जर मी दाखवत बसले ना तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी आता इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करणार आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ थोडा छोटा झाला पण तुम्ही समजूच शकता की धावपळ सणाची कशी असते ना, खूप धावपळ होते सणाची. आणि त्यामुळे ना एवढ्या धावपळीमध्ये परत साक्षीचं कॉलेज पण होतं, यांचा उपवास होता, यांना खिचडी परतून दिली, कारण आज सोमवार आहे, मंदिरात पण जायचं होतं. सोमवारची यांची खिचडी परतून दिली. त्यानंतर साक्षीचा टिफिन बनवला, आधीला पण जेवायला बनवलं आणि आत्ता मात्र पुरणाचा स्वयंपाक. तर असं ना सकाळपासून खूप सारी धावपळ चालली, त्यामुळे प्लीज मला समजून घ्या. आजचा व्हिडिओ थोडा छोटा झाला असेल तरी पण नक्की बघा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.